नमस्ते मैत्रिणींनो, मी कविता पोवार सखीखट्टा चॅनल मध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे। पावसाळ्याचे दिवस सुरू आहेत। रोज संध्याकाळी काहीतरी हेल्दी स्नॅक्स खावावा असा वाटतो। रोज तेलकट वगैरे खाण्यापेक्षा मी तुम्हाला हेल्दी नाचणीचे सूप कसे बनवायचे हे तुम्हाला दाखवणार आहे व ते मी तुम्हाला विदाउट ऑइल व घरच्याच साहित्यातून कसे बनवायचे अगदी सोप्या पद्धतीने शिकवणार आहे। नाचणीचे सूप बनवण्यासाठी लागणारे साहित्य पुढील प्रमाणे आहे। नाचणीचे सूप बनवण्यासाठी आपल्याला बारीक चिरलेला कांदा घ्यायचा आहे, त्याचबरोबर थोडेसे मटार घ्यायचे आहेत, बारीक चिरलेले गाजर घ्यायचे आहे, बीन्स घ्यायचे आहेत, त्याचबरोबर ढोबळी मिरची घ्यायची आहे व स्वीट कॉर्न घ्यायचे आहेत व अद्रक, मिरची व लसूणचा ठेचा बनवून घेतलेला आहे। चवीनुसार मीठ, हळद, फोडणीसाठी मोहरी, जिरी आणि आपल्याला 1 चम्मचभर नाचणीचे पीठ हे झालेले आहे साहित्य। नाचणीचे सूप बनवण्यासाठी मी गॅसवर मातीचं भांड ठेवलेलं आहे। पातेलं जास्त गरम करून घ्यायचं आहे। त्यानंतर आपल्याला ह्यामध्ये मोहरी टाकायची आहे आणि त्यावरती टोपण लावायचं आहे, म्हणजे ती मोहरी त्यामध्ये तडतड होणार आहे व मोहरीचा धूर आपल्याला फोडणी बसणार आहे। मोहरीचा आवाज येत आहे। त्याचबरोबर मी वरून जिरे घातलेले आहेत। विदाउट तेलाचं, म्हणजे त्यामुळे तुमचं वेट कमी करत असाल तर हा सूपचा खूप फायदा होतो। त्याचबरोबर शुगर जर वगैरे असेल त्या व्यक्तींना सुद्धा फायदेशीर आहे। आता मी ह्यामध्ये पाणी घातलेलं आहे। पाण्याला एक उकळी आल्यानंतर आपल्याला ह्यामध्ये सर्व भाज्या घालायच्या आहेत। पातेलं पहिला गरम करून घेतल्यामुळे मोहरी त्यामध्ये तडतड आवाज येतो व त्याला फोडणी बसते व मोहरीचा सुगंध स्मेल येतो त्यामध्ये। पाण्याला बारीकशी उकळी येत आहे। आता मी त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा, त्याचबरोबर स्वीट कॉर्न, गाजर हे सर्व साहित्य घालत आहे। हे सर्व साहित्य कोणतंही एखादं मिस असेल तर चालू शकतं, ऑप्शनल आहे। हे पाहिजेच किंवा हे नसेल तर चांगलं होणार नाही असं काही नाही। जर कोणती तर भाजी अवेलेबल नसेल तरी चालू शकतं। त्यामध्ये फक्त मीठ, मिरची, अद्रक, लसूणचा हे एकत्र असणं जरुरी आहे, त्यामुळं फ्लेवर चांगला येतो। आता ह्यांना एकसारखं आपल्याला चांगली उकळी येऊ द्यायची आहे। मी त्याला झाकून ठेवत आहे 1 मिनिटासाठी। 2 मिनिट झालेले आहेत। पाण्याला चांगली उकळी फुटलेली आहे। त्याचबरोबर भाज्या पण थोड्याशा बॉईल झालेल्या आहेत। आता मी नाचणीचं पीठ पाण्यामध्ये असं काढून घेतलेलं आहे व त्याची अशी पेस्ट तयार झालेली आहे। ती पेस्ट मी आता ह्या सूप मध्ये घालणार आहे। याचा थिकनेस आपल्याला एवढाच पातळ ठेवायचा आहे, जेणेकरून थोडंसं थंड जरी झाल्यानंतर सुद्धा ते प्यायला आपल्याला जे अगदी छान वाटेल। हे सूप सर्वांसाठी फायदेशीर आहे, लहान मुलांना, मोठ्यांना, म्हणजे सर्व वयोगटातील व्यक्तींसाठी नाचणीचे सूप एकदम फायदेशीर आहे। छान असं आपलं एक सूप तयार झालेलं आहे। ज्यांची शुगर जास्त असेल त्यांची शुगर सुद्धा लेवलमध्ये येते। जे वेट लॉस करत असतात त्यांना वेट लॉस साठी सुद्धा हे सूप फायदेशीर आहे आणि लहान मुलांना कॅल्शियम साठी सुद्धा चांगलं आहे। त्यामुळे सर्व वयोगटातील व्यक्तींना नाचणी सूप खूप फायदेशीर आहे। नाचणी सूप असे तयार झालेले आहे। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा व सखीखट्टा चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।